ओ धरा समोसे केलेत. वा वा वा. आता आपण मैदा घेतलेला आहे. यामध्ये मैदा टाकून झाल्यानंतर आपल्याला गरा घ्यायचा आहे पहा. गरा एक वाटी घेतलेला आहे. त्याच्यानंतर ओवा टाकलेला आहे पहा. चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित हे खलवून घेतलं पहा. अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे पहा. त्याच्यानंतर गावरान तूप किंवा तुम्ही तेल पण वापरू शकता. आपण गावरान तूप घेतलेलं आहे कारण की आपल्याला घरी खायचं आहे, हेल्दी राहिलं पाहिजे सर्व. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे गाठी तयार झाल्यानंतर आपल्याला आता पाणी टाकायचं आहे पहा. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे पहा. बघू शकता तुम्ही पटकन असं मिक्सचर करून घ्यायचं आपल्याला. जबरदस्त मिक्सचर केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता हे बघा याचा असा गोळा तयार करायचा बघा. जसं आपण पीठ मळवतो आपल्या भाकरीसाठी चपात्यासाठी. आता ओवा घ्यायचा, त्यानंतर जिरे घ्यायचे, त्याच्यानंतर बघा हे काय आहे बघा मला नाही आठवत त्याचं नाव. हे टाकलं, त्याच्यानंतर धने टाकले बघा. व्यवस्थित हे बारीक करून घेतल्यानंतर आता आपल्याला याची उळशीक तेल टाकायचं बघा. यावेळी तेल टाकल्यानंतर हळद टाकायची. हळद टाकून झाल्यानंतर बटाटे घ्यायचे, आपल्याला अशी हाताने रगडून घ्यायची. वाटाणे टाकले. अशा प्रकारची चटणी करायची, बटाट्याची चटणी किंवा भाजीसुद्धा म्हणू शकता शुद्ध भाषेमध्ये. ही भाजी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आता, तर तुम्ही आपल्या पेजवरती नवीन असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. आता हे बघा चपात्या लाटल्यावानी, भाकरी लाटल्यावानी लाटून घ्यायचं. मधून बघा चाकूनी असं कापून घ्यायचं. कापल्यानंतर बघा जशा आपण करंज्या करतो तसंच बघा या ठिकाणी करायचं. पाणी लावायचं कडानी आणि असं केल्यानंतर समोश्याचा आकार देऊन आपल्याला हे याच्यामध्ये बटाट्याची चटणी भरायची. आपण जे काय आत्ता चटणी केलेली आहे ती चटणी भरून घेतल्यानंतर याला व्यवस्थित बंद करायचं आणि तळून घ्यायची पहा. आणि अतिशय सुंदर प्रकारे आणि अतिशय चांगले आपल्याला चविष्ट ही समोसे तयार होतात पहा. बघू शकता हे समोसे आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. आणि हे आता अशाच प्रकारे याच्या वड्या करून घ्यायच्या. आता तेल वाचलेलं आहे आपण, तेलामध्ये हे ओतून घेतल्यानंतर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे तळून घ्यायचे पहा. बघू शकता खरपूस असे जास्त गरम पण करू नका, समोसे जळून जातील. आमच्याकडून तेच झालं आहे. सारे समोसे काळे भांगार पाडलेले आहेत, तरी पण आता व्हिडिओसाठी आम्ही दाखवलेली आहेत. बघू शकता थोडी काळपट झाली बघा, बाजारसारखे नाही झाले, घरी केल्यावानी झालेत पहा. तुम्हाला कलरूनच कळत असेल की घरी केलेली आहेत. बाजारसारखे आमच्या ज्याने कधी होऊ शकत नाहीत. नवीन असेल तर नक्की फॉलो करा आणि पेजला नक्की लाईक करा.